आपण परत आलेलो आहे सोया मार्ट्समध्ये. तिकडेच निखिल दादाकडे. निखिल दादा आहे का बघा. हाय हाय हाय. बोललो जागेवर नसणार तू. गणपतीची कामं चालू आहेत आपली. तर मित्रांनो, आज आपल्याला हा बाप्पा करायचा आहे. या बाप्पाला आपल्याला वरती एक लाल कलरचा फेटा घालायचा आहे. त्यानंतर धोतरसुद्धा याचं लाल असणार आणि शालसुद्धा लाल. ॲक्च्युली त्यांच्या क्लायंटची अशी रिक्वायरमेंट आहे की त्यांना पूर्ण गणपती म्हणजे जेवढं पण त्यांच्या अंगावर वस्त्र आहे ते पूर्ण लाल पाहिजे. तर आपल्याला आता वेळ कमी आहे तरी तयार करायला घेऊयात. चला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे. पुत्र गणपती गणपती रणी जयाला धावला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. तर आता आपण पूर्णपणे नंतर रेडी झाल्यावर आता आपण फेट्याचं काम चालू केलं. हे आता मी पहिले चिटकवून घेतलं कारण का तो मेन पोर्शन आहे आपला तुरा. त्यानंतर पुढचं काम कसं करतो तर पुढचं काम आपण तयारीला चालू करूया. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. त्रिपुराचा
मित्रांनो, आता आपलं फायनली पूर्णपणे गणपती आपला रेडी झालेला आहे. धोतर पद्धतशीर आपण निसून झालेला, फेटासुद्धा झालेला आहे. तर आता आपण इकडनं निघणार आहे डेकोरेशन करायला गणपतीचं. ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये नाही, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच. तर आता आपण इथे आलोच आहे. तुम्हाला माहिती आहे आपण कुठे आलो आहे. तर निखिल दादाला भेटल्याशिवाय कसं आणणार, तर आपण निखिल दादाला इथे भेटूया. तर इथे आपला निखिल दादा आहे. निखिल दादा ॲक्च्युली या कारखान्याचा मालक नाही आहे, तो आहे इथे कामगार. आणि दुसरे आहेत वहिनी. मालक ॲक्च्युली तो शाळेला गेला आहे, तो इथे आता अवेलेबल नाही. तर निखिल दादाला भेटूया. आजचा आपण मागे गणपतीचा गणेश उत्सव असतो ना, त्याचे आपण धोतर करायला आलो निखिल दादाकडे. एकच मूर्ती होती, पण मस्त आपण छानपैकी नेसवलं. निखिल दादाला विचारलं त्याला कशी वाटली. मूर्ती खूप सुंदर झालेली आहे आणि जशी पाहिजे होती तशी त्याने फार सुंदररित्या म्हणजे धोतर आणि फेटा पण बांधलेला आहे. मूर्ती तुम्ही बघालच तर एकदम उत्कृष्ट दिसते आहे. जी पहिली कशी होती आणि आता नेसवल्यानंतर कशी दिसते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालाच कळेल की कसं झालं आहे ते. खूप सुंदर काम झालं आहे. आणि तुमच्याकडे एक मी खास ऑफर आलेली आहे. आपण जे आपला गणेश उत्सव असतो सप्टेंबरमध्ये, तर निखिल दादाकडे आतापासून बुकिंग चालू झाली आहे. मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला खाली लिंक आपलं निखिल दादाचा फोन नंबर देतो. हो नक्की. निखिल दादाचा फोन नंबर देतो, कॉल करा, बिंदास कॉल करा. आणि डोंबिवलीमध्ये टेसलेपाडा आयरे रोड, टेसलेपाडा बोलते, आयरे रोडची इथे दादाचा कारखाना आहे. तुम्ही इथे या व्हिजिट द्या. एकदम मस्तपैकी मूर्त्या बघा, शाडू मातीच्या, POPच्या सगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला भेटतील. आणि खास जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर निखिल दादा तुम्हाला 10% ऑफ देणार आहे माझ्याकडे. तर तुम्ही या आणि बिंदासपणे मूर्ती बुक करा. एक चांगला कलाकार आहे आपला निखिल दादा. तर आता आपण इकडनं निघूया. निखिल दादाला सुद्धा आपण बाय बोलूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला. चला. तर थांबा, व्हिडिओ काही संपली नाही आहे. तर आपण इथे अजून एक पुढे ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. कारण का आता परत मी आलो काल डेकोरेशन करून, आता तुम्ही ब्लॉग बघितला. त्यानंतर आज परत निखिल दादाचा कॉल आला की अरे अजून एक मूर्ती आली आहे. तशीच म्हणजे आपण ती केली ना, ती बघून अजून एक एकाने ऑर्डर दिली की भाई मला पण अशी मूर्ती करून हवी. तर आता आपण परत चाललो डोंबिवलीला धोतर नेसवायला. फक्त धोतरच आहे, फेटा नाही. तर आपण ते धोतर नेसवायला आता निघालो आहे. आपल्यासोबत एक मिस्टर चाळेकर पण येत आहेत, ते खाली आलेच आहेत. तर आता आपण खाली त्यांच्यासोबत डायरेक्ट निघूया डोंबिवलीला. माझ्याकडे वेळ कमी आहे, तर मी आता तिकडे गेल्यावरच भेटतो. चला. हो, नेहमीप्रमाणे लेट. लवकर आलो. गप्पच लेट आला. तर आता आपण निखिलदाच्या कारखान्यात पोचल्यावर निखिलदांनी समोर आपल्याला ही मूर्ती ठेवलेली आहे. ती आता आपल्याला करायची आहे, पण ही मूर्ती आज सिद्धांत करणार आहे. चला हे बस चल, तू झाकली करतो मी नाही. तर आता आपण ही मूर्ती करायला घ्या. मी ॲक्च्युली हात दिसतील तुम्हाला फक्त, पण ॲक्च्युली सिद्धांत करणार ही मूर्ती. तर पूर्णपणे बघा शेवटपर्यंत मूर्ती कशी झाली. आणि चुकलं मागलं काय ते त्याला शिव्या घाला, मला ना घालू. व्हिडिओ बाप्पाला पण सांगतो इथे पाया पडतंय, चुकी आधीच मागतोय. व्हिडिओ मी काढते, कर काय करतेस ते. मी चांगली व्हिडिओ काढतो, मला येते. मी कापून देतो तुला. चला आपल्याकडे टाइम कमी करून घेऊया. ते नको ते करू नकोस, उत्कर्ष बनू नकोस. तर आपला गणपती एक 90% पूर्णपणे रेडी झालेला आहे, शाल आणि धोतर. पण एक महत्त्वाची बाजू तुम्ही बघा असाल तर इथे झालर लावायची बाकी आहे. तर झालर आपला मिस्टर चाळेकर लावणार आहेत. तर आपण तुम्ही लाईव्ह बघ कसं एकदम पद्धतशीर एकदम छान प्रकारे फिनिशिंग देत आहे गणपती. ट्राय बी नको हे शब्द नाही वापरायचे. उत्कर्ष बघतोय, उत्कर्ष मत बन, सिद्धांत बन. उत्कर्षनी एक सीझन घालवला, 2 सीझन सॉरी गणपतीचे, पण उत्कर्षला धोतर नेसवता येत नाही अजून पण नाही. तू पहिल्या त्याच्यात झालर लाव. शोधायचं 10 मिनिटात तुझ्याकडे पटापट. थांब मजाक करते, त्याला गमत नाही. स्ट्रगल आहे रे. थांब ते दुसरा गमत बॉटल गेली. गम घे दुसरा. पहिली गम आहे. मजाक करते. गम क्या बात है, क्या बात है. हाँ हाँ हाँ. ओ पंडा डिझायनिंग ऑल. डिझायनिंग अँड ऑल. पद्धतशीर. तुम्हाला वाटेल माझा हात आहे, नाही सिद्धांतनी केलं. हा हा, क्या बात आहे, क्या बात आहे. ओ हो, आत्ता आली फिनिशिंग. एवढं काहीच नव्हतं. पडत
एवढं काहीच नव्हतं मित्रांनो. क्या बात आहे, क्या बात आहे. हा क्या बात आहे. चुन्या काच्या सगळं करतं. हे मजाक मत कर रे बाबा. एकदम परफेक्ट लावले, एकदम परफेक्ट. उत्कर्ष देख रहा है ना. थांब. तोड उघडून कर. नाही सवय सोडली मी. आधी होती. क्या बात आहे, क्या बात आहे. जर का तो कम्प्लीट होत लागली तिकडे हा. आता ते सुरू होत आहे बाई. तिकडे नको. अरे तू नको उठू. गणपती तुझ्यासाठी येणार आहे. ते गोल फिरणार आपण तांबीला आपण असं पकड. एवढी सेवा एवढी सेवा. कुठल्या साईडला वरून खालून इथून हां अशी आहे. सेम तिथे बांधली तशी अपोजिट. अशी हां. आणि Yes. स्वप्नर कुठे इथे. तिकडे नाही बी इथेच संपवायची. इथून चालू कर. इथे संपव. बाकीचे कापून टाक. माप घेऊ काय. फिर हां ॲडव्हान्स. माप घेऊ का. हे म्हणजे तुला कळलं की माप घ्यावं लागेल. तरी पण ना आपण थोडं एक्स्ट्रा थोडंसं सोडूया. हो प्लॅनिंग अँड ऑल. रिक्स नाही. फुल फिलिंग अँड ऑल. हे काय झालं. आम्ही काळो घेते. सॉरी डिस्टर्बन्स नको तुम्हाला. फुल फील ना. तो सुकवायचा का हुक मारून पहिला. तो डायरेक्ट लावलाच ना म्हणून पकडून राहिलेला. अरे तोंड सोड. तोंड का बंद करतोय. फुल कॉन्सन्ट्रेशन. तोंडाने लावतोयस काय. नाही फुल कॉन्सन्ट्रेशन. पीला लागला. हो क्या बात आहे, क्या बात आहे. दाखव काय केलंस. दाखव. चिपकत होतं. चुकलाव कामगार. दाखव. नाही प्रॉपर लावलंय कपडा. काय बी बोललो. जर जुने दिसतील ना. इथे ॲक्च्युली अट्रॅक्टिव्ह वाटतं गणपती. तुला माहिती आहे. मला झाडं चढवू नको. थांब. अच्छा सॉरी पाठून पुढून सगळीकडनं काम करतो. हा बघा. निघालं तर उगाच ब्लॉगमध्ये मिस केलं. मी घेते मला आज. झालं झालं. ट्रॉफी दादा एक ट्रॉफी सांगितली आहे. हां आता पूर्णपणे मित्रांनो असं वाटतं गणपती कम्प्लीट झालं. तर मगाचपासून मी काहीच नाही केलं. अरे झालं ना रे. तो गणपती गाणं खाली वाजवला आता जाऊ. एवढी फिनिशिंग देऊ नको. पाटल्या वडियाचा पटकन हात मारेल. चल साईडला. चला चला. पाय पड जाताना पाय पडायचं असं. हाताला नाही का मित्र आहे पायाला. तर मित्रांनो आता धोतर वगैरे तुम्ही नेसवून झालेलं बघितलं. पण आपलं एक महत्त्वाचं आता काम राहिलं आहे. तुम्हाला माहिती आहे आपण बेजुमन चेन स्टार्ट केलेली. तर बघायला गेलं तर गणपती जयंती म्हणजे आपल्या बाप्पाचा बर्थडे. तर बाप्पाने आपल्याला मनी ऑर्डर पाठवलं आहे की तो थोडा बिझी आहे. ते भक्त जरा त्रास देतात त्याला की हे पूर्ण कर ते पूर्ण कर. तर आपल्याला मनी ऑर्डर पाठवलं. तो बोला जरा विदुल बघ माझ्याकडनं भाई सगळ्यांना दे. तर आपण बेजुमन चेनमध्ये आपला बाप्पा पण सामील आहे आणि आपल्यासोबत आहे मिस्टर चाळेकर नेहमीप्रमाणे. तर आपण बाप्पाकडून सर्व आपल्या प्राण्यांना छोट्यांना खायला घालूया. चला खायला घालूया म्हणजे छोटीशी ट्रीट बाप्पाकडून आपल्या. तर चला
आपण निघूया आता, नाही तर बिचारी झोपतील. चला जेवलात का? जेवायला टाकूया. पाणी पाणी नाही, पाणी टाकू. चना आहे देतो ना आपला. हे तू खाऊ नको, हे विदुला खाऊ नको, तू खाशील.